अजब रमा राघवची जोडी। राघव पुरोहित कोण आहे तिथे? मीच मीच फोन केला होता तुम्हाला। ज्यांचा अपघात झालाय त्यांना आता इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेलो। तुम्ही यांचे कोण? पुतणे? अहो नाही, मी त्यांना ओळखतही नाही। मी अपघाताच्या वेळेला तिकडे होतो म्हणून आपलं माणुसकी म्हणून घेऊन आलो इकडे। कमाल आहे, आजकाल कुणी कुणाच्या भानगडीत पडतच नाही ना। असा ऍक्सिडेंट बघितला की न बघितल्यासारखं करून निघून जातात। अहो नाही, असं करून कसं चालेल? एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं ना। पेशंटला ऍडमिट केल्यानंतर सुद्धा तुम्ही इथेच आहात? हो, पण अपघात झाला तेव्हा नक्की काय घडलं ते सगळं मी बघितलंय। त्याची तुम्हाला माहिती द्यावी लागेल म्हणून थांबलो मी। थँक्यू मिस्टर पुरोहित। तुमच्यासारखा प्रत्येक नागरिक जर जबाबदारीने वागला तर आमचं काम अगदी सोपं होऊन जाईल। बोला, नक्की काय बघितलंय तुम्ही? जागा वेळ व्यवस्थित आठवून सांगा। मी गोखले रोडवरून चाललो होतो माझ्या दुचाकीवरून। आणि साहेब, मी त्या गाडीचा नंबरही लिहून ठेवलाय। हा घ्या। अरे वा, म्हणजे गाडीचा ड्रायव्हर पटकन सापडणार, नाहीतर सीसी कॅमेरा शोधून त्याचे फुटेज काढण्यासाठी खूप वेळ गेला। तुमचं काम झालंय, आता तुम्ही जाऊ शकता। त्यांच्या मिसेसना फोन केला होता, त्या येईपर्यंत मी थांबतो, म्हणजे त्यांना एकटं नको ना सोडायला। हल्ली कुणी कुणासाठी इतकं करत नाही हो। अहो, मी काहीच केलेलं नाही आहे साहेब। आता अडचणीच्या वेळेला आपण एकमेकांच्या उपयोगी नाही पडलो तर काय अर्थ आहे ना त्या जगण्याला। आज कदाचित तुम्ही एका माणसाचा जीव वाचवलाय, आता आम्ही आमचं काम करू। ही क्लिअर हिट अँड रनची केस आहे, त्या ड्रायव्हरला आम्ही नक्कीच लवकर शोधून काढू। धन्यवाद सर। थँक्यू। चला। शालिनी, झाला का ग स्वयंपाक? काही मदत हवी असेल तर सांग। पूजाला पण नेमका आज उशीर झालाय बघ। काही करायचं नाही, सगळा स्वयंपाक झालाय आणि राघवला आवडतात ना म्हणून छान पालकाची भजी करणार आहे। अरे वा, सगळी तयारी झाली आहे। तो आता आला ना की गरम गरम तळे। अगं पण तो अजून आला कसा नाही? हो ना, रोजची यायची वेळ केव्हाच टळून गेली आहे त्याची। फोन करून बघू का? म्हणजे विचारते ऑफिसमधून अजून निघाला की नाही निघाला। हा हो करा की। BFF नाही, उचलत नाहीये तो फोन। फोन नाही उचलत? अहो निघाला असेल, स्कूटरवर असेल ना, स्कूटर चालवताना फोन कसा घेईल? बरोबर आहे। नाही, आणि असंही ऑफिसमध्ये असला आणि कामात असला ना तर कुठे फोनकडे लक्ष असतं त्याचं। आई मी काय म्हणते, एकदा ऑफिसच्या नंबरवर करून बघता का? म्हणजे किती वाजता येणार ते पण कळेल आपल्याला। हा चालेल। गुलमोहर कंपनी। आता जायच्या टायमाला कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो, गुलमोहर कंपनी का? हा हा बोला। हा मी नाही म्हणजे राघव पुरोहित आहेत का हो? मी त्यांची आजी बोलते। नमस्कार आजी। पण राघव सर तर कवच निघालेत? निघाले कधी? तरी बघा तास सव्वा तास झाला असेल। अगं बाई, हो का? बरं बरं, थँक्यू। हा ठेवते फोन। हा हा चला चला। अगं तास सव्वा तास झाला म्हणे त्याला निघून। हो का? एरवी तर 30-35 मिनिटातच येतो घरी। इतका वेळ कुठे गेला असेल हा मुलगा? पूजा, अगं बरं झालं बाई तू तरी आलीस, आणि उशीर झाला तुला। कुठे गेली होतीस? मी ते मैत्रिणीकडे गेले होते। म्हणून लक्ष राहिलं नाही वेळेकडे। गप्पा मारण्यात रमली असणार। काही हरकत नाही, जा जा। मी हातपाय धुवून येते। हा पटकन ये. किती दिवस मी माझ्या घरच्यांशी खोटं बोलू? किती दिवस मी माझा आजार पण त्यांच्यापासून लपवून ठेवू? माझा आजार असाध्य आहे, कुणालाही सहन नाही होणार।
उपचारांचा खर्च असा कसा माझ्या घरच्यांवर लागू? नाही लागू शकत. नाही नाही नाही, मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या घरच्यांना असं कर्जबाजारी झालेलं नाही बघू शकत. राघव तर मला वाचवण्यासाठी आकाश पाताळ एक करेल, पण मी माझं दुःख असं त्याच्यावर नाही लादू शकत. राघव आनंदात राहावा हीच प्रार्थना मी कायम केली आणि तीच करत राहीन. मी असं माझं दुःख नाही लादू शकत त्याच्यावर. आणि त्यासाठी हे सत्य मला सगळ्यांपासून लपवून ठेवावंच लागेल. बाबा हा, काय करताय हे? तुझी पत्रिका बघतोय. तुझ्या भविष्यात काय वाढून ठेवलंय ते बघायला नको का बाळा? पण मला माहितीये काय? माझ्या भविष्यात काय वाढून ठेवलंय ते मला माहितीये. हो, हा धागा मला आणि राघवरावांना एकमेकांच्या खूप जवळ आणणार आहे. अहो कालच नाही का आपल्याला प्रचिती आली? प्रचिती? हो ना. अहो काल नाही का त्या उद्धट रमा परांजपेने दारू पिऊन जो काही धिंगाणा घातला होता ना घरात, त्यामुळे काय चिडले होते हो सगळे तिच्यावर. बघितलं ना तुम्ही? हो, हे मात्र खरंय. पण गजानन भाऊजी खूप शांत होते. हा, मला त्याचं आश्चर्यच वाटलं. नाही बाबा, ते शांत असल्यासारखे दाखवत होते फक्त, पण मनातून ते खूप भडकले असणार हो. त्या उद्धट मुलीने जो काही तमाशा घातलाय ना काल, त्यामुळे तिला यापुढे काही घरात कोणी उभं सुद्धा करणार नाही. बघा तुम्ही. अगं, घरात ती नाशकात जरी कुठे दिसली ना या पुरोहित मंडळींना, तरी ते रस्ता बदलून निघून जातील. अहो तेच तर. आणि आपल्याला काय वाटत होतं की रमा आणि राघवरावांचं काहीतरी चाललंय, ही भीती होती की नाही आपल्याला. पण बाबा, आपलं काम आता परस्पर झालंय. त्या बावळट रमा परांजपेने स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेतलाय बाबा. आता त्या मूर्ख रमा परांजपेचा पत्ता कट. मग मी काय करू? माझ्या डोक्यात नाही सगळं नाही जाते. हे किती हॉरेबल आहे. त्या काकांना काय झालं असेल? ते काका ओके असतील ना, तर त्यांना खूप काही लागलं नसेल ना. बाबा मला खूप टेन्शन येतं. एक मिनिट. काका? कोण काका? कुठला काका? म्हणजे कोणी अनोळखी माणूस आहे त्याला तू काका म्हणणार आहेस का? तू अननोन माणसाबरोबर अशी इमोशनल अटॅचमेंट कशी करू शकतेस बेबी? प्लीज तू त्याचा विचार करू नकोस. मग असं कसं म्हणतेस तू? नाही विसरू शकत मी मामा. नाही जात माझ्या डोक्यातून. आपण काही चूक केलीच नाहीये, त्याचा इतका विचार करायचाच कशाला? असं कसं म्हणू शकतेस तू मामा? अगं तो माणूस आपल्या कार खाली आला, त्याचा ऍक्सिडेंट झाला, तो आपल्यामुळे इंजर्ड झाला. आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं सोडून आपण त्याला रस्त्यावर आता सोडून निघून गेला मामा. मामा, या सगळ्याला तू रिस्पॉन्सिबल आहेस. त्या माणसाला हॉस्पिटलला घेऊन जायचं सोडून तू त्याला रस्त्यावर सोडून कसं जाऊ शकतेस? लावण्यताई, लावण्यताई काय आहे हा? आणि तशी डिरेक्टली आत कशी काय आलीस? मी आणि रमा पर्सनल काहीतरी बोलतोय, दिसत नाहीये तुला? विचारता येत नाही? लावण्यताई, पोलीस आलेत. आणि ते तुम्हाला भेटायचं म्हणतायत. पोलीस? हो, काहीतरी कुठल्या तरी ऍक्सिडेंट बद्दल तुमच्याशी बोलायचं असं सांगत होते. निरोप घेऊन झालाय ना? निघत.
पण लावण्य ते पोलीस घरापर्यंत येण्या इतकं काय झालंय नक्की? That's none of your business, okay? जा सांगितलेलं कळत नाही का तुला? प्लीज. ऐक ना बाबा, हे सगळं खूप खूप हॉरेबल होऊन बसलंय बाबा. आपल्याला काहीतरी करा. पोलीस झालं. रिलॅक्स बेबी, प्लीज रिलॅक्स. हे बघ, तू जर त्या पोलिसांसमोर अशी पॅनिक झालीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. शांत राहा, ओके? मी काय म्हणते तुला, शांत राहा. लुक ॲट मी, लुक ॲट मी. टेक अ डीप ब्रेथ, टेक अ डीप ब्रेथ. बेटर, गुड, ओके? आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण काही चूक केलेली नाही, त्यामुळे तू पोलिसांना घाबरणार नाही. यू आर माय गर्ल अँड यू आर स्ट्रॉंग गर्ल. रमा, तुला कळतं मी काय बोलते? स्ट्रॉंग गर्ल. डोळे पुस, डोळे पुस. दॅट्स गुड. चल. आजी या आजी. आजी हेच आहे दूध. ही तुमच्या पेशंटची बायको तुम्हाला शोधत आहे. तूच आणलंसणार आहे ना? हो मी चालतो. कुठे आहेत ते? तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांना सगळे उपचार वेळेवर मिळत आहेत. तुझे भारी उपकार झाले रे, नाहीतर आज काय झालं असतं? तू देवासारखं धावून आलास रे, खरंच धावून आलं. आजी तुम्ही हात जोडू नका. हे बघा, असं काही झालेलं नाहीये, पण कदाचित देवानेच मला तिकडे पाठवलेलं असावं. आणि हा देव तुमच्या मिस्टरांना काहीही होऊ देणार नाही. आता ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत, पण काळजी करू नका, ते ऑपरेशन व्यवस्थितच होईल. या तुम्ही बसा. मी लावण्याताईंना सांगितलं ते येतीलच, पण काय झालंय नक्की? मला सांगायचं. बोला, मी लावण्य परांजपे. काय काम होतं? मॅडम ही गाडी तुमची आहे? हा गाडीचा नंबर तुमचाच आहे? हो. तुम्हाला चांगलंच माहिती आहे काय झालंय ते. भर रस्त्यात एका माणसाला उडवलं आणि तिथून निघून गेलात. काहीच घडलं नसल्यासारखं मला विचारताय काय झालं ते? एक मिनिट. तुमचा कदाचित गैरसमज झालाय काहीतरी. नाही, या नंबर प्लेटवरून आम्हाला यांचे डिटेल्स मिळाले. ही हिट अँड रनची केस आहे मॅडम, तुम्हाला खूप मोठी शिक्षा होऊ शकते. विलास राणे, इन्स्पेक्टर विलास राणे. या नंबर प्लेटवरून तुम्हाला माझं नाव तर कळलं, पण माझा नवरा कोण आहे हे तुम्हाला कळलेलं दिसत नाही. फेमस इंडस्ट्रियलिस्ट गिरीश परांजपे. या त्यांच्याच घरात उभे राहून तुम्ही त्यांच्याच बायकोवर विनाकारण आरोप करताय, आवाज चढवताय. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या एका फोनने तुमची नोकरी जाऊ शकते. सॉरी मॅडम, म्हणजे मी फक्त केसची चौकशीच करायला आलो होतो. स्वतःचा स्वर ऐकलं? याच स्वरात माझ्याशी शांतपणे बोलायचं. सर प्लीज मला आधी सांगा, ज्या काकांना आमच्या गाडीचा धक्का लागला होता ते आता ओके आहेत ना? त्यांना फार लागलं नाहीये ना?
हो, तुमच्या नशिबाने त्यांच्या जीवाला काय झालं नाही. ते जखमी झाले. ॲक्सिडेंट झाला होता ते बघितलेलं त्या माणसाने तुमच्या गाडीचा नंबर लिहून घेतला. त्यानेच त्या म्हाताऱ्या सिक्युरिटी गार्डला हॉस्पिटलमध्ये नेलं, म्हणून त्याचा जीव वाचला. त्यांना वेळेत ट्रीटमेंट मिळाली. थँक गॉड. म्हणजे अजूनही अशी जबाबदार माणसं आहेत तर. कोण होता तो माणूस? आपल्याला काय करायचंय? त्या म्हाताऱ्याला ट्रीटमेंट मिळाली आहे ना, सो आपल्यासाठी दिस मॅटर एंड्स. ओके. नाही मॅडम, म्हणजे तो वॉचमॅन फार गरीब आहे. ओके 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 ओके. नाऊ आय गॉट इट. नाही, मला हे खरं तर आधीच लक्षात यायला हवं होतं की ह्या अशा माणसांना एक्झॅक्टली काय हवं असतं. काय झालं डॉक्टर? ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि तुमच्या पेशंटच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये. देवच पावला. आता यांना बरं वाटेल ना लवकर. हे बघा, त्यांच्या पायाला मल्टिपल फ्रॅक्चर्स होते, त्यामुळे त्यांना 6 महिने तरी चालता येणार नाहीये आणि त्यानंतर 3 महिने फिजिओथेरपी घ्यावी लागणार. अरे देवा. बरं, आता त्यांना भेटता येईल का? पेशंट थोड्या वेळाने शुद्धीवर येईल तेव्हा भेटा. हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. जी काळजी करू नका. तुमचे मिस्टर शुद्धीवर येईपर्यंत मी थांबतो तुमच्यासोबत. मग तुम्हाला त्यांना भेटता येईल. बसा. ₹1,00,000. त्या सिक्युरिटी गार्डच्या ट्रीटमेंटसाठी हे त्याच्या हातात द्यायचं आणि विषय संपवायचे. लावण्यताई, तुम्ही काय करताय हे? मामा मला काय वाटतंय, आपण ना हे पैसे पर्सनली त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये जाऊन दिलेत तर, म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन बघता तरी येईल ना ते कसे आहेत ते. हा, कम ऑन दीदी, आता म्हणालेत नाही त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली आणि इज ऑल राईट. सो आपण तिथे जाऊन आपला टाइम वेस्ट का करायचा है ना? हो. हा इन्स्पेक्टर, तुम्ही यापुढे इथे येऊन आमचा टाइम वेस्ट केला नाही तर बरं. अहो मॅडम, त्या लोकांनी पोलीस कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे. काढून टाका. हा, अहो आणि ऐका ना, आज संध्याकाळी आपण सिटी क्लबमध्ये भेटतो सर. आपण बोलूयात. ओके मॅडम, थँक्यू. येतो. बघितलंच बेबी, प्रॉब्लेम कितीही मोठा असू दे, पैसे भेटले ना, थोडेसे पैसे, की कितीही मोठा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होतो. पण मम्मा मला अजूनही कळत नाहीये, फक्त पैसे देऊन आपली रिस्पॉन्सिबिलिटी कशी संपणार आहे? मम्मा, अगं आपण त्या माणसाला पर्सनली जाऊन हॉस्पिटलमध्ये सॉरी बोलायला हवं. त्याला आपल्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. माझी रमा अशी नव्हती. तिलाही आतापर्यंत पैशाचीच भाषा कळत होती. ओ गॉड, त्या राघवनेच हिच्यात माणुसकीचं भूत आणलं. आता हिच्यासमोर सिंपतीचं थोडं तरी नाटक करायला पाहिजे. आय नो दॅट बेबी, आय नो दॅट सो वेल. मला खरंच खूप वाईट वाटतं, स्पेशली जेव्हा मला कळलंय की तो एक खूप गरीब सिक्युरिटी गार्ड आहे. आणि आय विश आपण त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटू शकलो असतो, त्यांची चौकशी करू शकलो. पण आपण जर असं केलं तर आपण एक मोठं मीडिया स्कॅन्डल इन्व्हाइट करू आणि दॅट इज शुअर ह्या ॲक्सिडेंटमध्ये तुझ्या डॅडचं नाव इन्व्हॉल्व्ह होईल, त्याचं नाव बदनाम होईल. डार्लिंग, असं झालेलं तुला आवडणार आहे? चालेल तुला?
लावण्याताई, रवा पुढे तुम्ही हे मीडिया कॉन्ट्रोवर्सीचं कारण पुढे केलं, पण तुमचं स्वतःचं मन जाब विचारत नाही तुम्हाला? स्वतःच्या मनाला काय उत्तर द्याल? तू मध्ये का बोलतेस? जो आपला विषय नाही ना तिथे तोंड घालायचं नाही. राजू, चिल्ड गोवा ज्यूस आण माझ्यासाठी. लावण्याताई हे प्रकरण खूप लाईटली घेत आहेत. ते अंगाशी नाही आलं म्हणजे मिळवलं. या अपघाताला जो जबाबदार आहे त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.